श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अध्याय 5. शंकर भट्टाचे तिरुपतीला पोचणे. कणिपाकात तिरुमलदासांची भेट. पळणीस्वामी पुढे म्हणाले, बाबा शंकरा, खगोलातील ग्रहांना जीवांशी मित्रत्व किंवा शत्रुत्व असे नसतेच. मानव जन्माच्या वेळी त्याच्या प्रारब्ध कर्माला अनुसरून ग्रह महर्दशेने तो जन्म घेतो. त्या ग्रहांना अनुसरून शुभाशुभ फळ त्याला मिळत असते. ग्रहांच्यामुळे येणारे सूक्ष्म किरण अशुभ फळ देणारे असल्यास त्यांचा दोष निवारण्यासाठी मंत्र तंत्र यंत्राने काही फळ न दिसल्यास जप तप होमाचा आश्रय घ्यावा. या उपायाने सुद्धा उपशमन न झाल्यास श्री गुरु पादुकांना शरण जावे. श्रीचरण सर्व शक्ती संपन्न असतात. शक्तीमध्ये चांगल्या आणि वाईट शक्ती असतात. त्या शक्तींकडून निघालेली स्पंदने शुभ अशुभ घटना घडवून आणतात. प्रत्येक ग्रहास मानव शरीरातील थोड्या विशेष भागावर अधिपत्य असते. ग्रहबाधा असल्यास मानवाच्या शरीरातील कोणत्या भागावर त्या त्या ग्रहांचे अधिपत्य असते तेच पीडित होतात. विश्व चैतन्यापासून प्रवाहित सूक्ष्म स्पंदनामुळेच इष्ट अनिष्ट फळांची सिद्धी होते. स्पंदनामुळे आकर्षण किंवा विकर्षण होते. सज्जनांचा सहवास असणाऱ्या व्यक्तीस दुर्जन सहवास घडल्यास अकारण कलह, बंधुवियोग, कुटुंबातील सदस्यांशी वादविवाद होतात. हे सारे आकर्षण शक्ती कमी झाल्याने मिळणारे अनिष्ट फळ आहे. विश्वशक्तीकडून स्पंदनांची निरंतर उत्पत्ती होत असते. ते थोड्या कालावधीपर्यंत त्या माणसावर प्रभाव पाडण्याचे कार्य करतात. काळ हा शक्ती स्वरूप आहे. थोड्या कालांतराने ती स्पंदने त्या माणसास सोडून विधिरित्या प्रभावित होणाऱ्या माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. कालचक्राला अनुसरून त्याचे फळ मिळत असते. मानवाची दैवी भक्ती जागृत होऊन जप तप केल्यास ग्रहांची तीव्रता थोड्या प्रमाणात कमी होते. महात्मे लोक विश्वकल्याणाची इच्छा करून विविध प्रकारचे यज्ञ करीत असतात. त्यांच्या तपाचे फळ सुद्धा दान करीत असतात. या प्रक्रियेने विश्वात उद्भवलेली अनिष्टकारक अशी स्पंदने एका माणसानंतर दुसऱ्या माणसाला कष्ट न देता ती तेथून उद्भवली तेथेच परत जातात. म्हणजे मूळ बिंदुस्थानात ती जातात. याला तिरोधान असे म्हणतात. थोडे पुण्यकार्य केल्याबद्दल विशेष शुभ फळ मिळाल्यास त्यास अनुग्रह असे म्हणतात. स्वामी पुढे म्हणाले, बाबा शंकरा, क्रियायोग सिद्धांताप्रकारे सृष्टी स्थिती लय या तिरोधान अनुग्रहांना मी स्पष्ट केले. तू ध्यानात असताना पाहिलेल्या यवन भासणाऱ्या साधूमध्ये भविष्यात श्रीपाद श्रीवल्लभांची शक्ती विशेषरित्या प्रवाहित होईल. निंबवृक्षाच्या जवळ असलेल्या भूग्रहातील 4 नंदादीपांना तू पाहू शकलास. ही असाधारण किमया आहे. श्रीपाद श्रीवल्लभांनी कोणत्या तरी महान उद्देशाच्या दृष्टीने तुला असा अनुभव दिला. त्यांची आंतरिक कल्पना केवळ त्यांनाच माहीत असते. त्यांच्या लीला फार अगम्य असतात. गूढार्थ प्रयोजक असतात. त्यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्यांना त्यांचा मतितार्थ जाणता येत नाही. त्यात सुद्धा देवरहस्य असू शकतात. त्यांच्या अनुमतीनेच मी तुला त्यांचे विवरण करू शकलो. समस्त सृष्टी त्यांच्या नजरेखालीच असते. त्यांचे तेच प्रमाण आहेत. त्यांच्यात तेच श्रेष्ठ आहेत. विश्वनियंता सुद्धा तेच आहेत. योगसिद्ध आहेत. अमेय आहेत. ते परिणामांना मोजमापांना परिमितीला साध्य होणारे विषयच नाहीत. एवढे बोलून पळणीस्वामींनी मौन धारण केले. श्री पळणीस्वामींच्या या वर्णनाने माझे मन आनंदाने बहरून गेले. मी उडुपी क्षेत्राहून निघालो. कुर्वपुरास जाताना मध्येच कितीतरी चित्रविचित्र अशा घटना घडत चालल्या होत्या. या सर्व ग्रंथस्थ करण्यासाठी श्री गुरु सार्वभौमांची अनुमती घ्यावी या विचाराने श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनास त्यांच्याशी विचारविनिमय करण्याचे मी ठरविले. श्री पळणीस्वामींनी माझ्या मनातील भावाला लीलेनेच समजून घेतलेले
व ते म्हणाले, तुझ्या मनातील भाव मला अवगत झालेला आहे. भविष्यात भक्तांच्या हितासाठी श्री प्रभूंच्या चरित्राचे लिखाण करण्याचे तू ठरवले आहेस ना, ते जरूर तुझ्या प्रयत्नांना आशीर्वाद देतील. त्यानंतर श्री पळणीस्वामी माधवास त्याच्या अनुभवाविषयी सांग असे म्हणाले. माधवाने आपले अनुभव सांगण्यास प्रारंभ केला. श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्मस्थानी श्रींच्या पादुका, श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रेय आणि श्री नरसिंह सरस्वती यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना. श्री पळणीस्वामी म्हणाले, बाबा शंकरा, तू दर्शन घेतलेले श्री वल्लभांचे मातागृहच तुझ्यातील सर्व शक्तींना आकर्षित केलेले स्थळ श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्मस्थान आहे. तेथे असलेल्या पादुकांच्या खाली पाताळात अनेक सहस्त्र वर्षांपासून तपात बसलेले ऋषी आहेत. तू पाहिलेल्या श्री वल्लभांच्या जन्मस्थानातच केवळ श्रींच्या पादुकांची प्रतिष्ठापना केली जाईल. पादुकांच्या प्रतिष्ठापनेनंतर काही वर्षांनी अतिप्रयत्नाने श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्रामृत प्रकाशित होईल. तू बसून ध्यान केलेल्या जागेत श्रीपाद श्रीवल्लभ, त्यांचा पूर्व अवतार असलेले श्री दत्तात्रेय, त्यांच्या नंतरचा अवतार श्री नरसिंह सरस्वतीच्या मूर्ती स्थापित करण्यात येतील. त्यानंतर त्या क्षेत्रात विस्ताराने लीला होतील. त्यानंतर श्री पळणीस्वामींनी थोडा वेळ मौन धरले. आमच्या गुहेच्या जवळच असलेल्या नवयुवकाचे प्रेत बाहेर काढण्यास सांगितले. प्रेतास बाहेर काढल्यानंतर प्रणवाचा उच्चार करण्यास सुरुवात केली. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. व्याघ्रेश्वर शर्मा जयघोष करीत होता. श्री पळणीस्वामींनी नवयुवकाच्या शरीरात प्रवेश केला. वयोभाराने शिथिल झालेल्या वृद्ध शरीरात व्याघ्र रूपात असलेल्या व्याघ्रेश्वर शर्माने जवळ असलेल्या नदीत टाकण्यास नेले. नूतन शरीरात प्रवेश केलेल्या पळणीस्वामींनी आज्ञा केली, तुम्ही या क्षणीच येथून जावे. बाबा माधवा, तू तुझ्या विचित्रपुरास जा. बाबा शंकरा, तू तिरुपती या महाक्षेत्रास जावी. माधवा, तू तुझ्या सूक्ष्म शरीराने पिठिकापुरातील पुण्यवंतांचे दर्शन घेतलेस, तेच तुला या जन्मात पुरे. श्रीपाद श्रीवल्लभ अनुग्रहित प्राप्तिरस्तु, असा त्याने आशीर्वाद दिला. तेव्हाच माधव विचित्रपुराकडे, मी तिरुपतीकडे प्रयाणास निघालो. श्रींच्या लीलेंचा अंत लागत नाही हेच खरे. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. श्रीपादांच्या अनुग्रहाने शंकर भट्टाची शनिपीडा निवारण. मी माझ्या प्रवासास परम पवित्र तिरुपती महाक्षेत्रात आलो. माझ्या मनात केव्हाही न अनुभवलेल्या शांतीचा अनुभव येथे मला आला. तिरुपती महाक्षेत्रातील पुष्करणीचे स्नान करून श्री व्यंकटेश्वराचे दर्शन घेतले. मंदिराच्या अंगणातच ध्यानस्थ झालो. ध्यानात श्री व्यंकटेश्वरांना स्त्री मूर्ती रूपात पाहिले. बालत्रिपुर सुंदरी या रूपात पाहिलेली मूर्ती थोड्या क्षणातच परमेश्वराच्या रूपात बदलली आणि थोड्या वेळाने महाविष्णूंच्या रूपात बदलली. ध्यानात असतानाच काही वेळाने ती मूर्ती 14 वर्षे वय असलेल्या अतिसुंदर काया धारण केलेल्या बालयतीच्या रूपात प्रकट झाली. त्या बालयतीची दृष्टी अमृतमय असल्याचे मला जाणवले. नेत्रद्वयातून हजारो मातेंच्या वात्सल्य अनुरागाची जणू वर्षाच होत होती. एवढ्यातच त्या बालयतीजवळ काळ्या रंगाचा एक कुरूप माणूस पोहोचला. तो त्या बालयतीस म्हणाला, श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू, आपण साऱ्या जगाचे नियंत्रण करणारे आहात. तुमचा भक्त असलेल्या शंकर भट्टाला आजपासून 7:30चा प्रारंभ होत आहे. या विश्वात अनेक प्रकारचे कष्ट आहेत, ते मी त्याच्या अनुभवास आणीन. प्रभूंच्या आज्ञेसाठी येथे उभा आहे. करुणासागर प्रभू म्हणाले, अरे शनेश्वरा, तू कर्मकारक आहेस. जीवांना कर्मफलिताचे अनुभव करून त्यांना कर्मविमुक्त तू करतोस. तू तुझ्या धर्माला अनुसरून कर्तव्य कर. आश्रित जनांचे रक्षण करणे ही माझी प्रतिज्ञा आहे. म्हणून शंकर भट्टाला मी तुझ्यापासून झालेल्या कष्टकाळात सहाय्य करून कशी सुटका करून घेतो ते तू बघ. श्रीपाद महाराज आणि शनेश्वराचे असे संभाषण झाल्यावर दोघेही माझ्या ध्यानातून निघून गेले. परंतु नंतर भगवन्मूर्तीचे ध्यान करणे कठीण झाले. माझ्या कष्टकाळाची सुरुवात झाली. श्रीपादांकडून माझी
कष्टातून सुटका होईल याचा दृढ विश्वास मला होता. मी तिरुमलाहून तिरुपतीला आलो. तिरुपतीच्या रस्त्यावर मनाला वाटेल तसे चाललो होतो. मन चंचल होते. एक नावी मला बळजबरीने थांबवून म्हणाला, तू 20 वर्षापूर्वी घरातून पळून गेलेला सुब्बय्या आहेस ना? तुझे आईबाप काळजी करीत आहेत. तुझी भार्या रजस्वला झाली आहे. ती वयात आली आहे. तू तिच्याबरोबर संसार कर. मुलाबाळांसहित सुखी राहा. तेव्हाच मी म्हणालो, अहो, मी शंकरभट्ट नावाचा कन्नड देशात राहणारा ब्राह्मण वाटसरू आहे आणि पुण्यक्षेत्र संचार करीत येत आहे. मी दत्तभक्त आहे. श्री दत्तप्रभू श्रीपाद श्रीवल्लभ या नामरूपाने अवतरले आहेत असे ऐकून कुरगड्डीला प्रयाण आरंभिले आहे. परम पवित्र गायत्रीची शपथ घेऊन सांगतो, मी ब्रह्मचारी आहे. मी तुम्ही म्हणता तो सुब्बय्या नावी नाही. परंतु माझा आवाज ऐकणारे तेथे कोणीच नव्हते. तेथे पुष्कळ लोक जमा झाले होते. प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या रीतीने माझी निंदाच करीत होता. मला सुब्बय्या नावाच्या माणसाच्या घरी नेण्यात आले. सुब्बय्याचे आईवडील मला त्यांचा मुलगा समजून अनेक प्रकारे माझी समजूत घालीत म्हणाले, यापुढे आम्हाला सोडून जाऊ नकोस. रजस्वला स्त्रीला सोडून जाणे हा महा अपराध आहे. त्यातील एक माणूस म्हणाला, सुब्बय्या दाढी आणि मिशांनी झाकलेला गेला आहे. याचे क्षौरकर्म केल्यास पूर्वीची कळा येईल. मी सुब्बय्या नाही असे अनेकदा सांगितले, परंतु माझे ऐकणारे कोणीच नव्हते. बळजबरीने माझे क्षौरकर्म करण्यात आले. गुळगुळीत गुंडू केला. दाढी मिशा पण काढून टाकल्या. माझ्या गळ्यातील पवित्र ज्ञानोपवीत सुद्धा काढून टाकले. माझ्यासाठी त्यांच्या माहितीतील एका भूतवैद्याला बोलावण्यात आले. त्याने चित्रविचित्र अशी वेशभूषा केली होती. त्याच्या भयंकर दृष्टीनेच माझ्या हृदयात कापरे भरले. मला बांधून टाकून चाकूने माझ्या डोक्यांवर वार केला गेला. त्यावर लिंबाचा रस आणि विविध प्रकारचे रस ओतले गेले. मला तो त्रास सहन होत नव्हता. हा सगळा छळ झाल्यावर सुब्बय्याला ब्राह्मण भूताने पछाडले आहे म्हणूनच हा जानवे घालून मंत्र बरळतो असा निर्णय घेण्यात आला. तिरुपतीला असलेले ब्राह्मण सुद्धा स्तब्ध झाले होते. ह्या नगरात आलेला वाटसरू सुब्बय्याच आहे. याला एका ब्रह्मराक्षसाने बाधले आहे असेच ते समजले. मला या गावातील मोठ्या श्रेष्ठ ब्राह्मणांकडे नेले गेले. मी कन्नड देशीय स्मार्थ ब्राह्मण आहे. भारद्वाज गोत्राचा आहे. नमक चमक मला येते. संध्यावंदन पण करतो असे माझ्या सांगण्यावर त्यांचा विश्वासच नव्हता. सुब्बय्यास एका कन्नड ब्राह्मण भूताने झपाटले आहे. त्यासाठी योग्य चिकित्सा करून परत पूर्वीसारखे करावे असे त्या श्रेष्ठ ब्राह्मणांनी सांगितले. घावाने झालेल्या त्रासाने मी चक्रावून गेलो होतो. माझे रुदन केवळ अरण्य रुदनासारखेच झाले. शुद्धीवर आलो तेव्हा माझ्या समोर माझ्यासारखाच काळे तेज असलेला एक विकृत आकाराचा माणूस बसलेला आहे असे मला वाटले. तो माझ्याशी काही न बोलता माझ्यामध्ये सामावून गेला. माझ्याशी तदाकार झाला. 7.5च्या प्रभावाने 7.5 वर्षे माझा कष्टकाल आहे याची मला कल्पना आली. श्रीपाद श्रीवल्लभ या कष्टाच्या काळात माझे रक्षण करतील असा मला दृढ विश्वास होता. तेवढ्या तापात सुद्धा मी मनात श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण करीत होतो. श्रीचरणांचे नामस्मरण केल्याबरोबर माझा त्रास कमी होण्यास सुरुवात झाली. भूतवैद्य मात्र कोंबड्या बकऱ्यांची बळी देत चित्रविचित्र पूजा करीत होता. मला मात्र पथ्याचा आहार दिला होता. सुब्बय्याला ब्राह्मण भूताने बाधले आहे त्यामुळे त्याला शाकाहारच दिला पाहिजे असे मांत्रिकाने सांगितले. श्रीपादांच्या अनुग्रहानेच मला शाकाहार दिला गेला होता. याचे मला बरे वाटले. 3 दिवस मी तीव्र नरक यातना भोगल्या. या संकटात सुद्धा मी श्रीचरणांचे स्मरण चुकविल्यामुळे चौथ्या दिवसापासून संकटे येणे बंद झाले. ते लोक माझ्या शरीरावर चित्रविचित्र असे प्रयोग करीत होते. मांत्रिक मधून चापकाने मारत होता. श्रीवल्लभा शरणम 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 अशी दीनतेने मी हाक मारीत रडत होतो. श्री दत्तांची अनन्य भक्तीने सेवा करणाऱ्याला ही अशी नरकबाधा कशी असते याचे मला आश्चर्य वाटत होते. तेवढ्यातच विचित्र घडले. माझ्या शरीरावर चापकाचा मार बसला परंतु मला किंचित सुद्धा त्रास झाला नाही. तेव्हा मांत्रिकच रडू लागला. तो मला मारत होता
पण त्याच्या माराचा त्रास त्यालाच होत होता. हे कसे घडते हे त्याला समजत नव्हते. तो माझ्याकडे वेडसर नजरेने पाहत होता. मी मात्र ही श्रीपाद श्रीवल्लभांचीच लीला आहे असे समजून हसलो. मी पथ्याचे जेवण जेवत होतो, परंतु ते सुद्धा मला मधुर वाटत होते. मी पोटभर जेवण्यास सुरुवात केली. जेवण श्रीपादांच्या अनुग्रहाचा प्रसाद समजून जेवत होतो. तो मांत्रिक मात्र त्याच्या आवडीचे कोंबड्या बकऱ्या खात असला तरी त्याला ते विषासमानच भासत होते. त्याची तब्येत पण क्षीण होत होती. तो मला त्रास देण्याचे सोडून केवळ मंत्र पूजा वगैरे करून वेळ घालवित होता. माझा इलाज सुरू झाल्यापासून 5व्या दिवशी त्याचे घर जळून गेले. त्या घरात अग्नी नव्हताच, तरी सुद्धा सगळ्यांच्या देखतच अग्नी प्रकट झाला आणि क्षणातच सगळे राख झाले. 6व्या दिवशी तो खिन्नतेने सुब्बय्याच्या घरी येऊन म्हणाला, सुब्बय्याला लागलेले ब्राह्मणभूत मांत्रिक होते. त्याने माझ्या घराला मांत्रिक प्रयोगाने दग्ध केले. वेताळ वगैरे अनेक क्षुद्र शक्तींना प्रसन्न करण्यास अनेक प्रकारच्या पूजा कराव्या लागतील. त्यासाठी अधिक धनराशी लागेल असे त्याने सूचित केले. मंत्रतंत्रांचा काही उपयोग होत नव्हता. मांत्रिक धनाच्या आशेने असे वागत होता हे मला माहीत होते. विधीचे विधान मानून मान खाली घालून सुब्बय्याच्या पत्नीला माझीच पत्नी म्हणून स्वीकार करण्याची वेळ आल्यास त्याच्यापेक्षा अधिक लाजिरवाणी परिस्थिती काय असणार? त्यापेक्षा मोठा विश्वासघात कोणता असू शकेल याची मला खंत वाटली. विधी माझ्या जीवनाशी एवढ्या क्रूरतेने का खेळत आहे हे समजत नव्हते, उलगडत नव्हते. माझे काळीज कापत असल्याचा अनुभव येत होता. मी सुब्बय्याच्या आईबाबांना म्हणालो, माझे मायबाप, तुमच्या सर्व स्थावर संपत्तीची विक्री करून या मांत्रिकाच्या मायाजाळात पडू नका. माझी तब्येत चांगलीच आहे. मी तुम्हाला आईबापासारखेच मानतो. तेवढ्यावरच त्या मांत्रिकाकडून मुक्ती मिळाली. सुब्बय्याचे आईवडील अत्यानंदित झाले. त्यांच्या डोळ्यातील आनंद पाहून माझे डोळे पण ओले झाले. परस्त्री माते समान असते म्हणून येणाऱ्या संकटातून माझी रक्षा करावी, धर्मभ्रष्ट होऊन देऊ नये अशी अत्यंत दीनपणे मनातल्या मनात मी श्रीपाद प्रभूंची प्रार्थना करीत होतो. माझा इलाज सुरू झाल्यावर 8व्या दिवशी माझी सेवा करणाऱ्या सुब्बय्याच्या पत्नीला बघून म्हणालो, माझ्या बाबतीत तू काय समजतेस? मी खरा सुब्बय्याच आहे यावर तुझा विश्वास आहे का? त्यावर ती म्हणाली, मी 2 वर्षाची असताना माझे लग्न झाले. आता माझे वय 22 वर्षे आहे. आपण माझे पती आहात का नाही ते त्या परमेश्वरालाच माहीत, दुसऱ्या कोणालाही माहीत नाही. नूतन यौवनात पदार्पण केलेल्या पत्नीस पाहून पुरुष स्थिर राहू शकत नाही. आपण इतका त्रास सहन करीत असताना सुद्धा मला पत्नी या नात्याने स्वीकारले नाही, स्पर्श केला नाही. हे सगळे उत्तम संस्कार असलेल्यालाच शक्य आहे. तुमच्याविषयी मला कसलीच भावना नाही. मी कुळाचाराला अनुसरून धर्माचेच जीवन कंठायचे ठरविले आहे. आपण माझे पती असल्यास या चरणदासीला सोडून जाऊ नये. माझा नवरा पळून जाऊन 20 वर्षे झाली. माझा विवाह बालपणातच झाला, तो मला न कळतच. या कारणास्तव तुम्ही मला आपली पत्नी म्हणून स्वीकार करू शकता. मी तुमच्या मार्गदर्शनाखालीच राहीन. तुम्ही नेहमी स्मरण करता ते श्रीपाद श्रीवल्लभांचे स्मरण करीन. त्या सद्गुरूंच्या चरणी या जटिल समस्येचे धर्मसंमतीपूर्वक निवारण करावे अशी मी प्रार्थना करीन. तिचे हे वक्तव्य मला युक्तिसंगत असल्यासारखे वाटले. मी म्हणालो, श्रीपाद श्रीवल्लभ साक्षात दत्तप्रभूच आहेत. या कलियुगात त्यांनी अवतार घेतला आहे. प्रस्तुत ते पूर्वपुरातच आहेत. आपल्या भक्तिभावास अनुसरून त्यांचे वर्तन असते. श्रीपाद श्रीवल्लभांना सद्गुरू या रूपाने स्मरण केल्यास सद्गुरूसारखेच अनुभव येतात. परमात्मा या रूपाने स्मरण केल्यास तेच परमात्मा आहेत असे सिद्ध करतात. तू सुद्धा श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण कर. अचूक कर्तव्याचा बोध होईल. सगळ्यांना आनंदमय परिणाम लाभतील. एवढे बोलून मी माझ्या वाणीला विराम दिला. त्या दिवशी वाड्यात भविष्य सांगणारा एक माला जंगम आला. जंगमाच्या वेशात असलेल्या त्या माणसाकडे ताडपत्री ग्रंथ होते. आमच्या वाड्यातील सर्वजणांना थोड्याच कालावधीत तो फार आदरणीय झाला. त्याला भेटलेल्या सर्व भाविकांना तो भूत भविष्याची माहिती अत्यंत अद्भुत प्रकारे सांगत असे. त्याच्याजवळचे ताडपत्र ग्रंथ हे नाडी ग्रंथ असून त्याला रमलशास्त्र असे नाव होते. त्यातील विषय अचूक असून
त्यात सांगितलेल्या घटना बरोबर घडतात असे तो सांगत असे. सुब्बय्याच्या जनकाच्या समजुतीसाठी तो आमच्या घरी सुद्धा आला. माझ्या हातात थोड्या कवड्या देऊन त्या मला खाली टाकण्यास त्याने सांगितले. त्यानंतर गणित घालून त्याच्या ताडपत्राच्या ग्रंथातून एक पत्र काढून त्याने वाचण्यास सुरुवात केली. प्रश्न केलेला माणूस शंकरभट्ट नावाचा कन्नड ब्राह्मण आहे. तो म्हणाला, दत्तावतारी श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्राचे लिखाण हाच करेल. पूर्वजन्मी हा आणि याचा एक मित्र कंदपूर या शहराच्या थोड्याच दूर असलेल्या मोगली चर्ला या ग्रामात जन्मले. जुगार खेळण्यात त्याची विशेष आसक्ती होती. त्या ग्रामात एक प्रसिद्ध स्वयंभू दत्ताचे देऊळ होते. हा श्री दत्त देवालयाच्या अर्चकाच्या भावाच्या रूपात जन्मास आला होता. मोठ्या भावाच्या अनुपस्थितीत पूजा वगैरे हाच करीत असे. दत्त देवालयाच्या प्रांगणात हा आणि याचा मित्र दोघेही जुगार खेळण्यास मग्न असत. हा किती अनाचार आहे याची त्यांना खंत नव्हती. त्याच्या मित्राबरोबर एके दिवशी खेळताना त्याने विचित्र अशी अट ठेवली. त्याचा मित्र जिंकल्यास त्याने खेळात हरलेली रक्कम द्यावी आणि हा जिंकला तर त्याने त्याच्या मित्राने आपल्या पत्नीस त्याला द्यावे असे ठरले. या कराराला साक्ष म्हणजे हे श्री दत्तप्रभूच आहेत असे मानून प्रमाण करून जुगार खेळण्यास सुरुवात केली. आपल्या समक्ष अत्यंत वाईट खेळ चालू असलेला श्री दत्तप्रभू बघतच होते. खेळामध्ये शंकरभट्ट विजयी झाला. शंकराच्या मित्राने त्याच्या पत्नीस त्याला देण्याचे नाकारले. भांडण मोठ्या माणसांपर्यंत गेले. कुळातील शून्य लोक एकत्रित जमले. पवित्र अशा दत्तप्रभूंसमोर एवढे मोठे दुष्कृत्य घडले ही अत्यंत खेदपूर्ण घटना होती. परस्त्रीचा मोह करून तिला वक्रमार्गाने प्राप्त करून घेण्याची इच्छा दर्शविल्याबद्दल शंकर याच्या डोक्यावर गरम गरम तेल घालावे असे खेळामध्ये आपल्या पत्नीस पणाला लावलेल्या त्याच्या मित्राला नपुसकपणा येण्यासारखे अंगछेदन करावे असे केल्यावर त्या दोघांनाही ग्रामातून बहिष्कृत करावे असा न्याय सुज्ञाने दिला होता. त्यांच्या न्यायाची अंमलबजावणी करण्यात आली. शंकरभट्टाने त्याच्या पूर्वजन्मी थोडा काळ दत्तसेवा केल्यामुळे ह्या जन्मी देवभक्ती असलेला त्याला जन्म प्राप्त झाला. त्याचा मित्र सुब्बय्या या नावाने क्षौर कर्म करणाऱ्यांच्या घरी परमपवित्र अशा तिरुपती क्षेत्रात जन्मला. त्याचे मन चंचल झाल्यामुळे वेडा होऊन लग्न झाल्यानंतर तो पळून गेला. भोळसर असलेली सुब्बय्याची पत्नी निर्दोष आहे. तिच्या पातिवृत्याच्या प्रभावाने सुब्बय्याच्या मनाची चंचलता कमी होऊन हे रमलशास्त्र ऐकल्याच्या दुसऱ्या दिवशी सुब्बय्या परत येईल. त्या दिवशी शंकरभट्टाची सुटका होईल. शंकरभट्टाला असलेली 7.5 श्रीपाद श्रीवल्लभांच्या अनुग्रहाने 7.5 दिवसातच निघून जाईल. भगवंताला साक्ष ठेवून अनुचित संकल्प केल्यास अथवा अधर्म केल्यास दत्तप्रभूंच्याकडून कठीणातील कठीण शिक्षेस पात्र होतात. सुब्बय्याच्या मनचंचलतेचा परिहारास्तव शंकरभट्टाच्या पुण्यातील थोडा भाग खर्च झाल्याचे चित्रगुप्ताने लिहिले आहे. कर्माचा प्रभाव अत्यंत सूक्ष्म रीतीने काम करीत असतो. या सत्याची जाणीव होऊन जीवाने सदैव सत्कर्मच करावे, दुष्कर्म कधीही करू नये. श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्मपत्रिकेप्रमाणे त्यांच्या अवतार समाप्तीनंतर थोड्या शतकांनी त्रिपूर देशातील अक्षयकुमार या नावाच्या जैन मतस्थाकडून श्री पीठिकापुरात श्री प्रभूंची माहिती पोहोचेल. त्या अगोदर विलासांची माहिती देणारे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या नावाचा ग्रंथ प्रकाशित होईल. श्रीपाद श्रीवल्लभांच्या करुणेचे वर्णन कसे करावे. दुसऱ्या दिवशी सुब्बय्या स्वगृहास परतला. त्याच्या मनाचे चंचलत्व पूर्णपणे मिटून तो स्वस्थचित्त झाला होता. सुब्बय्याच्या पत्नीस मी माझी बहीण मानले. सुब्बय्याच्या मातापित्यांची परवानगी घेऊन मी चित्तूर जिल्ह्यातील कणिपाक ग्रामास पोहोचलो. कणिपाक हे ग्राम चित्तूरहून थोड्याच अंतरावर आहे. त्या ग्रामात वरदराज स्वामींचे देऊळ, मणिकंठेश्वर स्वामींचे देऊळ, वरसिद्धी विनायकाचे देऊळ आहे. मी देवदर्शन घेऊन बाहेर आलो. तिथे एक उंच कुत्रे उभे होते. मला भीती वाटून मी वरसिद्धी नायकाच्या देवळात परत गेलो. थोडा वेळ देवाचे ध्यान करून बाहेर आलो. त्या कुत्र्याबरोबर अजून एक कुत्रा तेवढ्याच उंचीचा होता.
आज या कालभैरवाकडून चावणे हे निश्चित आहे अशी मला भीती वाटली. परत वरसिद्धी विनायकाच्या मंदिरात गेलो. मंदिरातील पुजाऱ्याला माझे वर्तन विचित्र वाटले. बाबा, तू घटकेला बाहेर जाऊन परत मध्ये येतो आहेस, याचे कारण काय, असे त्याने मला विचारले. मी माझ्या भीतीचे कारण सांगितले. ते निष्कारण कोणाला इजा करीत नाही. ते एका धोब्याचे पाळीव कुत्रे आहेत. तो धोबी दत्तभक्त आहे. श्रीपाद श्रीवल्लभ या नामाने श्री दत्तांनी या भूमीवर अवतार घेतला आहे असे तो सांगत असतो. धोब्यांना देवालयात प्रवेश निषिद्ध नाही, तरी सुद्धा तो या देवळामध्ये येत नाही. त्याच्या कुत्र्यास पाठवतो. मी स्वामींच्या प्रसादाचे गाठोडे बांधून देतो. ते घेऊन ते कुत्रे त्याला नेऊन देतात. तू 2च कुत्रे पाहिलेस असे सांगितलेस. एकूण 4 कुत्रे आल्यावरच मी प्रसाद देतो. अजून 2 कुत्रे आले का ते पाहूया, असे तो पुजारी म्हणाला. आम्ही बाहेर येईपर्यंत 4 कुत्रे आले होते. पुजाऱ्यांनी प्रसादाचे गाठोडे करून दिले. ते 4 कुत्रे माझ्या 4 बाजूंना आले आणि त्यांनी मला घेरले. पुजारी म्हणाला, कुत्र्यांच्या मर्जीप्रमाणे तू त्या धोब्याकडे जा, तुला शुभकारकच होईल. माझ्या जीवनातील प्रत्येक घटना श्रीपाद श्रीवल्लभांच्या निर्देशनानेच घडत असते असा माझा विश्वास होता. सुब्बय्याच्या घरात घडलेल्या घटनेवरून कुळ मतभेद नसावा असे मला वाटले. एक चांडाळ ब्राह्मण कुळात जन्म घेऊ शकतो. या जन्मातील ब्राह्मण दुसऱ्या जन्मात चांडाळ रूपाने जन्म घेऊ शकतो. मानव आपण केलेल्या पापपुण्याचे गाठोडे घेऊनच जन्मजन्मांतराच्या कर्मप्रवाहात वाहत जातो. शंकर भट्ट आणि तिरुमलदास यांचा संवाद. मी धोब्याच्या राहत्या गल्लीत आलो. तिरुमलदास असे नाव असलेला तो रजक 70 वर्षाचा म्हातारा होता. तो त्याच्या झोपडीतून बाहेर आला. मी घरात गेल्यावर त्याने मला एका पलंगावर बसविले. ब्राह्मण जन्माचा माझा अहंकार पूर्णपणे गेला होता. श्रीपाद श्रीवल्लभांचे भक्त कोणीही असले तरी मला आत्मीयांसारखे दिसत होते. वरसिद्धी विनायकाच्या देवळातील प्रसाद तिरुमलदासाने मला खाण्यास दिला. मी प्रसाद ग्रहण केला. नंतर तिरुमलदासाने सांगण्यास सुरुवात केली. ऐनविल्लीचे गणपतीच श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून अवतरले. तिरुमलदास म्हणाले, बाबा, आजचा दिवस माझ्या अत्यंत भाग्याचा आहे. आपल्या दर्शनाचा लाभ मला घडला. तुम्ही माझ्याकडे कधी याल? माल्यादीपुराचे आणि श्री विठिकापूर येथील विशेष वार्ता कधी सांगाल याची उत्सुकतेने मी वाट पाहत होतो. बाबा शंकर भट्टा, वरसिद्धी विनायकाचा प्रसाद घेतलास ना तू आजच्या दिवशीच श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्रामृताचा श्री गणेशा कर. तुला श्री वल्लभांचा आशीर्वाद कुरुपुरात लाभेल. तिरुमलदासाने याचा पूर्ववृत्तांत सांगायला सुरुवात केली. तो म्हणाला, मी पूर्वजन्मी एक प्रतिष्ठित वेदपंडित होतो, परंतु परम लोभी होतो. माझ्या मृत्यूसमयी नुकतेच जन्मलेले गायीचे वासरू जुन्या चिंधीस चघळताना पाहून त्यास जपून ठेवण्यास मुलांना सूचना दिली. मरतेवेळी मलिन वस्त्रावर नजर ठेवून मी प्राणत्याग केला असल्यामुळे रजकाच्या जन्मास मी आलो. मरतेवेळी ज्या संकल्पाने प्राणत्याग होतो त्याला अनुसरूनच त्याला दुसरा जन्म मिळतो. माझ्या पूर्वपुण्याईनेच गुंटूर मंडलातील पल्लनाडू प्रांतातील माल्याद्रीपुरात मी जन्मलो. तेच मल्ल्यादीपूर कालांतराने मल्लादी या नावाने ओळखले जाऊ लागले. या ग्रामात मल्लादी नावाची 2 घराणी होती. मल्लादी बापनाचार्युलू या नावाचे महापंडित हरितस गोत्राचे होते. मल्लादी श्रीधरावधानी या नावाचे महापंडित कौशिक गोत्रिक होते. श्रीधरावधानी यांची बहीण राजमांबा हिचा विवाह बापनाचार्युलू यांच्या बरोबर झाला होता. गोदावरी मंडलातील ऐनविल्ली या ग्रामात झालेल्या गणपती महायागास दोघेही गेले होते. शास्त्राप्रमाणे शेवटच्या आहुतीचा श्री गणपती आपल्या सोंडेत स्वीकार करील आणि आपले स्वर्णकांतीयुक्त स्वरूपाचे दर्शन देईल असे पंडितांचे मत होते. यज्ञाच्या शेवटी
स्वर्णमय कांतीने गणपतीने दर्शन दिले. शेवटची आहुती त्यांनी आपल्या सोंडेत घेतली आणि मी स्वतः संपूर्ण कलेने गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने अवतार घेईन असे वचन दिले. यज्ञास आलेले सगळेच लोक आश्चर्यचकित झाले. त्या सभेत तिघे नास्तिक होते. ते म्हणाले, दिसते ते सगळे इंद्रजालच आहे की महेंद्रजाल आहे, पण गणपती मात्र नाही. तसे असेलच तर परत एकदा त्याने दर्शन देऊन घडवून आणावे. कणीपूर विनायकाचा महिमा. होमकुंडातील विभूतीने मानवाचा आकार घेतला. त्यानंतर ती महागणपती स्वरूपात रूपांतरित झाली. ते रूप बोलू लागले. ते म्हणाले, मूर्खांनो, त्रिपुरासुराच्या वधाच्या वेळी शिवाने बली चक्रवर्तीचा निग्रह करण्यापूर्वी, तसेच शिवाचे आत्मलिंग घेऊन जाणाऱ्या रावणास विरोध करते वेळी भगवान विष्णूने, तसेच महिषासुराचा वध करण्याच्या समयी पार्वतीने, भूभार खेळण्यापूर्वी आदिशेषाने, सर्व सिद्धी सिद्ध होण्यापूर्वी सिद्धमुनींनी, प्रपंचावर विजय साधण्याच्या निमित्ताने मन्मथाने, याचप्रमाणे सकल देवतांनी माझी आराधना करून अभिष्ट प्राप्त केले होते. सगळ्या शक्तींचे मीच भांडार आहे. मी सर्व शक्तिमान आहे. राक्षस शक्ती सुद्धा माझ्यामध्येच आहे. सर्व विघ्नकर्ता मीच आहे. सर्व विघ्नहर्ता सुद्धा मीच आहे. दत्तात्रेय म्हणजे कोण समजलात? हरिहर पुत्र असलेला धर्मशास्ता तोच. विष्णू रूपात ब्रह्मा रुद्र रूप विलीन झाले तेच दत्तरूप होय. धर्मशास्ता रूपात गणपती षण्मुख रूप विलीन झालेले हे रूप सुद्धा दत्तरूपच आहे. दत्तात्रेय हे सर्व काळ त्रिमूर्ती स्वरूपातच असतात. श्रीपाद श्रीवल्लभ रूपात महागणपती असल्याने गणेश चतुर्थीच्या दिवशीच त्यांचा अवतार होईल. त्यांच्यामध्ये सुब्रह्मण्यांचे तत्व असल्याने ते केवळ ज्ञानावतार म्हणून ओळखले जातील. धर्मशास्त्रा तत्वामुळे ते रूप समस्त धर्म कर्माचे आदी आणि मूळ असे समजले जातील. हा अवतार माता पित्यांच्या संयोगाचे फळ नसेल. ज्योती स्वरूपच मानवाकृतीचे रूप घेईल. श्री गणपती पुढे म्हणाले, मी तुम्हाला शाप देत आहे. त्या सत्यस्वरूप पाहून सुद्धा ते असत्य असे तुम्ही म्हणालात. त्यामुळे तुमच्यापैकी एक आंधळा जन्मेल आणि सत्यस्वरूपाची प्रशंसा न करता टिंगल केल्यामुळे तुमच्यापैकी एक मुका जन्मेल. एवढा जनसमुदाय निजभक्त त्या सत्याच्या बाबतीत सांगत असताना सुद्धा दुर्लक्ष करून न ऐकल्यामुळे तुमच्यापैकी एक बहिरा जन्मेल. तुम्ही तिघे बंधुरूपाने जन्माल. माझ्या स्वयंभू मूर्तीचे दर्शन घेतल्यावरच तुम्ही दोषरहित व्हाल. एवढे बोलून ती गणपतीची मूर्ती अंतर्धान पावली. बाबा ते तिघेही या कणीपुरातच भावंडांच्या रूपात जन्मले. त्रिमूर्तींना दूषण दिल्यास घोर अनर्थ होतो. ही 3 भावंडे 1 एकर जमिनीत याच ग्रामात उत्पन्न काढीत असत. त्या शेतात पायथ्याला एक विहीर होती. मोटेच्या साह्याने पिकांना ते पाणी देण्याची सोय त्यांनी केली होती. एका वर्षी दुष्काळ पडला. जमिनीतील पाणी वाळून गेले. एके दिवशी विहिरीत असलेले पाणी सारे खर्च झाले. फावडा घेऊन तिघेही वाळू काढण्याच्या प्रयत्नात होते. त्या पाण्याखालील भागात असलेल्या दगडावर फावडा लागून रक्ताचा फवारा वर आला. रक्त हाताला लागल्याने मुक्याला वाचा फुटली. पाणी सुद्धा विहिरीत यथाविधी भरू लागले. पाण्याच्या स्पर्शाने बहिऱ्याचा दोष गेला. तिसऱ्या आंधळ्याने त्या पाण्यातील दगडाला स्पर्श केल्यामुळे त्याचे अंधत्व नाहीसे झाले. त्या स्वयंभू विनायकाच्या दगडी मूर्तीच्या डोक्यावर फावडा लागून रक्तस्रावास आरंभ झाला होता. ती स्वयंभू मूर्ती बाहेर काढण्यात आली. त्या वरसिद्धी विनायकाची प्रतिष्ठापना करण्यास सत्य ऋषीश्वर असे नामांतर असलेले बापन्नाचार्युलू आणि त्यांचा मेहुणा श्रीधरावधानी या ग्रामास आले होते. वरसिद्धी विनायक त्यांना म्हणाले, महाभूमीमधून या लोकात आलो आहे. पृथ्वी तत्वावर अवतार घेतला आहे. हे तत्व कालांतराने अनेक रूपात रूपांतरित होईल. जलतत्वात, अग्नितत्वात, वायुतत्वात, आकाशतत्वात माझे अवतरण झालेलेच आहे. ऐनविल्लीमध्ये तुम्ही केलेल्या महायज्ञातील भस्मानेच हे रूप धारण केले आहे. नंतरच्या कर्तव्याचे
आदेश मी देतो. श्रीशैल्यामध्ये कळा कमी झाली आहे. सूर्यमंडळातील तेजाचा तेथे शक्तिपात केला पाहिजे. तुम्ही श्रीशैल्यामध्ये शक्तिपात केल्याच्या दिवशीच गोकर्णामध्ये, काशीमध्ये, बद्रीमध्ये, केदारमध्ये एकाच वेळी माझ्या विशेष अनुग्रहाने शक्तिपात होईल. श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवतरणाचा समय निकट येत आहे. श्रीधरा, तुझ्या घरचे नाव श्रीपाद म्हणून बदलत आहे. कौशिक गोत्रिक तुमचे वंशज आजपासून श्रीपाद ह्या आडनावाने ओळखले जातील. एवढे बोलून वरसिद्धी विनायकाची मूर्ती अदृश्य झाली. बाबा शंकरा मल्ल्यादीपुरातून सत्य ऋषीश्वर आणि श्रीधर पंडित विठिकापुरात निवास करण्यास गेले. मी श्रीपाद श्रीवल्लभांच्या अनेक बाललीला पाहिल्या आहेत. उद्या मी तुला त्या सविस्तर सांगेन. माझ्या पहिल्या पत्नीपासून मला एक मुलगा झाला. त्याचे नाव रविदास आहे. तो कुरवपुरात राहत आहे. श्रीपादांची यथामतीने तो सेवा करीत असतो. मी श्रीपाद प्रभूंच्या आज्ञेनुसार कणीपुरातच दुसऱ्या पत्नी आणि मुलाबरोबर कुलवृत्तीला अनुसरून राहत आहे. तू श्री पिठुकापुरात अनेक महानुभावांना भेटशील. व्यंकटप्पय्या श्रेष्ठी नावाच्या व्यक्तीस भेटशील तेव्हा अनेक महत्वाच्या विषयांबद्दल माहिती मिळेल. श्री श्रेष्ठींना श्रीपाद प्रभू व्यंकटप्पय्या श्रेष्ठी या टोपण नावाने हाक मारित असत. श्री श्रेष्ठींच्या वंशावर श्रीपादांचा अभयहस्त आहे. वत्सवाई असे उपनाम असलेल्या नरसिंहवर्मांना सुद्धा भेट. त्यांचा श्रीपादांशी घनिष्ठ संबंध आहे. तुझ्याकडून रचल्या जाणाऱ्या श्रीपादांच्या चरित्रास श्रीचरणांचा आशीर्वाद लाभेल. तू लिहिलेल्या ग्रंथाशिवाय दुसरा कोणताही ग्रंथ श्रीपाद प्रभूंचे चरित्र संपूर्ण रीतीने माहिती देणारा असणार नाही. ही श्रीचरणांची आज्ञा आहे. एवढे बोलून श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. येथे अध्याय 5 संपन्न झाला. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम.